आता परवा सभा झाली साहेब, आमचे ठाकरे ब्रँड आला होता इकडे, दोघी बंधू. मला म्हणे तू लाकूड तोड्या. म्हटलं मला लहानपणची लाकूड तोड्याची गोष्ट आठवली. म्हटलं हा काय प्रकार आहे. मी सांगतो 20,000 झाडं लावतोय. 4-5 वर्षापूर्वी त्याचे मोठे वृक्ष होतील, त्यांना पाणी द्यायची व्यवस्था करतोय, ड्रीप करतोय, लोक ठेवतोय, त्या ठिकाणी ट्रॅक्टर ठेवतो पाणी द्यायला. तुम्ही बघा, पण एकही वृक्षप्रेमी तिकडे फडकला नाही. 7-8 हजार झाडं लावली. या 2 महिन्यामध्ये मी 20,000 झाडं त्या ठिकाणी लावतोय. सगळं नाशिक आपण हिरवगार करतो आहोत, हिरवं करतो आहोत. आता पण यांना सांगेल कोण. सगळे जण टीआरपी खाण्यासाठी काय चालले पुढे. पर आमचे आदित्य ठाकरे इतक्या दिवसांनी त्यांना आठवलं, ते सुद्धा झाडाला मिठी मारून गेलेत. चाललं काय मला समजत नाही. राज ठाकरे साहेब काही बोलतात, देवेंद्रजींवर बोलतात, मलाही लाकूड तोड्या म्हणतात. म्हणू द्या, ते मोठे आहेत. पण मला असं वाटतं की आपण काय करतात. भाजप म्हणे काहीच बोलत नाही, हिंदू मुसलमानांशिवाय काहीच बोलत नाही. देवेंद्रजीच्या भाषणामध्ये आपण एक शब्द तरी सांगा मला. इतके भाषण तुम्ही ऐकतात दररोज, 4-4 ठिकाणी सभा होत आहेत. विकासाशिवाय ते बोलतच नाही. कुठला एकही शब्द तसा काढत नाही. पण यांना बोलायला काहीच नाही. हे सगळे कसे, पावसाळा आला की एकदा पहिला पाऊस पडला, पाणी तुंबलं की जमिनीतून काय निघतं बाहेर, काय येतं, बेडूक येतो. आणि ड्राव 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 आपण होतो. एवढ्या एका रात्रीतून आले कसे काय एवढे बेडूक सगळे. ते सगळे मोठमोठे बेडूक जमिनीतून बाहेर येतात आणि लागतात ओरडायला. तसं यांचं झालेलं आहे. निवडणुका आल्या, हो मुंबई खतरे में. आता या मुंबईचं काय होईल. चालली गुजरातला. मराठी माणसाचं काय. अरे पण तुम्ही 5 वर्ष कुठे होतात. 25 वर्ष तुम्ही महापालिका सांभाळली मुंबईची. तुम्ही काय झोपला होता का. तुम्ही काय केलं. कोरोना सारख्या महामारीमध्ये तुम्ही खिचडीमध्ये पैसे खाल्ले. तुमचे लोक अजूनही जेलमध्ये आहेत. त्या प्रेतगुंडाच्या बॅग होत्या, त्यात तुम्ही 5-5, 7-7 पद त्या ठिकाणी त्याचे दर लावले, त्यात पैसे खाल्ले. हे काय लोकांना माहित नाही का. आणि तुम्ही कसल्या गप्पा करतायत. आणि म्हणून मला वाटतं की 5 वर्ष घरात बसायचं, कुठे काहीच घेणं नाही, लोकांशी देणं नाही, समाजाशी कुठली बांधिलकी तुमची नाही. आणि निवडणुका आल्या की मात्र मग गर्दी जमा करायची, मग भाषणं करायचे, नकला करायच्या, वाटेल तसं तोंडात येईल ते बोलायचं. पण हे बोलून सुद्धा ठाकरे साहेब, राज साहेब, एक सुद्धा आमदार तुमचा 288 पैकी महाराष्ट्रामध्ये निवडून येत नाही. लोकांची करमणूक होते. लोक शिट्ट्या मारतात, वाजवतात, ऐकून घेतात, निघून जातात. पण मतदानामध्ये त्याचं परिवर्तन होत नाही, कारण लोकांचा तुमच्यावर विश्वास नाही.